गणेशोत्सवाच्या अनुषंगाने अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत प्रवेश बंद असलेल्या 2 इसमांवर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे। नगर उपविभागीय दंडाधिकारी यांनी त्यांच्याकडील हद्दपार प्रस्ताव 18 मार्च 2024 13/2023 दिनांक 18 मार्च 2024 अन्वये हद्दपार इसम विजय भनगाडे यास अहिल्यानगर जिल्ह्यातून 2 वर्षाकरिता हद्दपार केलं असून 31 ऑगस्ट 2025 रोजी दुपारच्या सुमारास हद्दपार इसम विजय भनगाडे हा त्याच्या राहत्या घरी आढळून आल्यानं त्यास गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेत त्याने हद्दपार प्राधिकरण तथा उपविभागीय दंडाधिकारी यांची पूर्वपरवानगी न घेता आदेशाचा भंग केला म्हणून पोलीस कॉन्स्टेबल सचिन लोळगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय भनगाडे याच्या विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल VM वाघमारे करीत असून संबंधित हद्दपार इसमास दौंड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथे सोडण्यात आले। तर उपविभागीय दंडाधिकारी यांनी त्यांच्याकडील हद्दपार प्रस्ताव 38/2022 दिनांक 21 सप्टेंबर 2023 अन्वये हद्दपार इसम वृषभ उर्फ सनी क्षेत्रे याला अहिल्यानगर जिल्ह्यातून 2 वर्षाकरिता हद्दपार करण्यात आलं होतं। 2 सप्टेंबर 2025 रोजी वृषभ उर्फ सनी क्षेत्रे त्याच्या राहत्या घरी आढळून आल्यानं गुन्हे शोध पथकाने त्यास ताब्यात घेत त्याने हद्दपार प्राधिकरण तथा उपविभागीय दंडाधिकारी यांची पूर्वपरवानगी न घेता आदेशाचा भंग केला म्हणून पोलीस कॉन्स्टेबल सचिन लोळगे यांच्या फिर्यादीवरून वृषभ उर्फ सनी क्षेत्रे याच्या विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून त्याला शिरूर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथे सोडण्यात आले। तर ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग श्री शिवमने यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे तसेच गुन्हे शोध पथकाने केली आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।